हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग सर्वांना. मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान गेलेला असेल. तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 8 आणि मला करायचं आहे स्वयंपाक. स्वयंपाकामध्ये काय विशेष असणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. तर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरसुद्धा करा. चाललेलं आहे किचनमध्ये. तर मी आता किचनमध्ये आलेले आहे आणि मला करायचं आहे संध्याकाळचा स्वयंपाक. तर चला मग बघूया आज काय बनवायचं आहे ते. तर अंडा करी बनवण्यासाठी मी इथे अंडी उकडायला लावलेले आहे. त्याच्यानंतर करायचं आहे वाटण. तर या ग्रेव्हीसाठी मी कच्चंच वाटण करणार आहे. तर याच्यासाठी घेतलेला आहे कांदा, लसूण, टोमॅटो, अद्रक आणि कोथिंबीर. तर त्याची मस्तपैकी अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तर इथे अंडी उकडलेली आहे आणि त्याला सुरीने अशी चीर मारलेली आहे. तर अशी चीर मारल्यामुळे मसाला आतपर्यंत जातो. तर इथं तेल गरम केलेलं आहे आणि अंडी आपल्याला छान ब्राऊन कलरचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर अंडी ही शरीरासाठी चांगली असतात आणि त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाणसुद्धा भरपूर असतं. तर आता ही अंडी काढून घ्यायची आहेत. तर ज्यामध्ये आपण अंडी परतते तेच तेल यूज करायचं आहे. तर याच्यामध्ये जी आपण ग्रेव्ही बनवलेली होती ती मीडियम फ्लेमवर मस्तपैकी परतून घ्यायची आहे. तर इथं ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहे. तर सुरुवातीला घातलेले आहे 1 चमचा हळद, त्याच्यानंतर घालायची आहे मिरची पावडर, गरम मसाला, त्यानंतर कांदा मसाला आणि अंडा करी मसाला. तर हे आता मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर कच्च्या वाटणाच्या भाज्यांना थोडा वेळ लागतो, पण त्या खूप टेस्टी लागतात आणि त्या मीडियम फ्लेमवरच करायच्या असतात. तर इथे पाहू शकता मसाल्याला तेल किती छान सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये आता आपण जी अंडी फ्राय करून घेतली होती ती घालायची आहेत. तर अंडी आता मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची आहे. तर मला याची करी बनवायची आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये घालणार आहे गरम पाणी. तर भाज्यांमध्ये शक्यतो गरम पाणी वापरायचं, त्याच्यामुळे भाजीचा कलर खूप छान येतो आणि भाजीची चवसुद्धा चांगली येते. तर आता हे मस्तपैकी उकळून द्यायचं आहे. तर इथे पाहू शकता भाजीला कलर किती छान आलेला आहे. त्यानंतर इथं घालायचं आहे चवीपुरतं मीठ. तर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे भाजी मस्तपैकी उकळलेली आहे आणि शेवटी घालायची आहे कोथिंबीर. तर माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्ही कशी भाजी बनवता ते सांगा, कारण प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. तर फायनली इथे भाजी रेडी झालेली आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा. तर इथे माझी भाजी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर इथे स्वरासाठी मी अंडा पराठा बनवलेला आहे. तर स्वराला उकडलेलं अंडा आवडत नाही, तर तिला असं फ्राय केलेलंच आवडतं. तर अंडं बनवून ते चपातीला लावून घेतलेलं आहे. तर प्रत्येक मुलांची आवड ही वेगवेगळी असते. तर स्वराला स्पेशली असं अंडं आणि चपाती खूप आवडतं. त्यानंतर इथं शौर्यासाठी साधं अंडं फ्राय करायचं आहे. तर मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना कमीत कमी रोज 1 अंडं देणं जरुरी असतं. त्याचबरोबर दूध, फळं ही सुद्धा दिली पाहिजे, ड्रायफ्रूट्स. मुलांना बाहेरचं खाणं देण्यापेक्षा आपण घरीच पौष्टिक असं काहीतरी बनवून दिलं तर त्यांची हेल्थसुद्धा चांगली राहू शकते. तर अलीकडे मुलांचा कुरकुरे, वेफर्स खाण्याकडे जास्त कल असतो. तर आपणच थोडीशी मेहनत घेऊन जर त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवलं तर ती मुलं नक्कीच खातात.
तर जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमचा जास्त करून चहा चपाती हाच नाश्ता असायचा. आणि सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी पोहे असायचे आणि अधूनमधून कधीतरी खिचडी असायची. पण अलीकडे ही पद्धत खूप बदलत चाललेली आहे आणि जसा काळ बदलत चालला आहे तशा मुलांच्या आवडीसुद्धा बदलत चाललेल्या आहे. पूर्वी जेव्हा सणसुद्धा असेल तेव्हाच एखादा विशिष्ट पदार्थ बनवला जायचा आणि आता कसं 12ही महिने आपण काहीही बनवतो, त्यामुळे मुलांना अजिबात त्याची किंमत नसते. तर इथे माझ्या चपात्यासुद्धा झालेल्या आहे आणि गरमागरम भातसुद्धा तयार झालेला आहे. तर आम्ही आता सगळे करणार आहे जेवण. तर अशा प्रकारे फायनली माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर ते नक्कीच सांगा आणि तुम्हाला कोणकोणत्या रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर आता आम्ही सगळे करणार आहे जेवण. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.